रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुस्खे, काय फॉर्म्युले, काय तोडगे, आपल्या जीवन उपयोगी माहिती आपल्या या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवरनं आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, मायबापा आणि बंधू भगिनींनो, सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा. आपल्याला ईश्वर सदा सुखात आनंदात ठेवू अशी मी प्रार्थना करून आणि व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक फॉर्म्युला देत आहे. हा फॉर्म्युला जर आपण यूज केला तर आपल्याला 100% रिझल्ट येईल. बघा, आपल्याकडे जे काही फॉर्म्युले आहे ते एकदम रिझल्टेबल फॉर्म्युले आहे ती बघा. आणि ही औषधं तुम्हाला कुठे मिळतील हे मी शेवटी सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. अजूनही आपण जर वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू असू पण त्या संत वचनाप्रमाणे आपल्या चॅनलवरनं तुम्हाला अशीच नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करत राहील. कधी आपल्यावाली माहिती, कधी वैद्याकडनं माहिती, कधी ग्रंथामधून, पूर्वजांच्या अभ्यासातून, अशी जी काही नवीन माहिती आपल्याकडे येईल ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील. तर बघा मित्रांनो, आज तुम्हाला मी एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. तो उपाय म्हणजे माता माऊल्यांचा स्त्रियांच्या सर्व आजारावरील एकदम एक जबरदस्त असा फॉर्म्युला मी आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत देत आहे. हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. माता माऊल्यांचा गर्भपिशवीचा आजार असेल, मासिक पाळी संबंधीचा त्रास असेल, ज्यांना मासिक पाळी रेग्युलर येत नाही, गर्भाशयाला गाठी असतात, गर्भाशयाचा आजार असतो, किंवा मासिक पाळीचा आजार असतो, किंवा शरीरामधील कुठलाही साईड इफेक्ट असो, किंवा एखाद्या माता भगिनींना संतान प्राप्ती नाही होत, तर संतान प्राप्ती होत नसेल तर बघा, संतान प्राप्ती होण्यासाठी आणि महिला मातांचे सर्वच आजार पूर्णपणे बरे होण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा, माहिती अगदी व्यवस्थित बघा. आणि ही माहिती तुम्हाला अनेक दुसरीकडे पण भेटेल, परंतु असे फॉर्म्युले कोणी तुम्हाला सांगत नाही, तर मी एकदम जबरदस्त असा फॉर्म्युला सांगत आहे आजचा. लक्षपूर्वक ऐका. महिलांचे सर्व आजार बरे करणारा फॉर्म्युले, म्हणजे स्त्रियांच्या सर्व रोगांवरतीचा हा एक जबरदस्त असा फॉर्म्युला आहे आणि स्त्रियांच्या सर्व आजार बरे करणारा फॉर्म्युला आहे. हा व्हिडिओ कोणी वैद्य बघत असतील, कोणी डॉक्टर जर बघत असतील, तर त्यांनी सुद्धा हा फॉर्म्युला वापरून बघा, कारण वापरून बघितलेला फॉर्म्युला आहे. पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा फॉर्म्युला आहे, आमच्या पूर्वजांनी केलेले फॉर्म्युले आहेत हे. तर असा हा फॉर्म्युला मी आज तुम्हाला देत आहे. तर बघा, ज्या माता माऊल्यांना गर्भपिशवीचा आजार असेल, मासिक पाळी संबंधीचा आजार असेल, अंगावरून लाल सफेद जाणे असेल, नाही का, त्याचप्रमाणे संतान प्राप्ती होत नसेल, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, स्त्रियांच्या कुठल्याही प्रॉब्लेमवर हा एक रामबाण तोडगा समजा, हा एक रामबाण उपाय म्हणून समजा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय माहितीये का? अशोकाचं झाड सर्वांना माहित आहे. अशोकाचं झाड ज्यांना माहित नाही त्यांना मी इथं फोटोच्या रूपाने दाखवत आहे. अशोकाच्या झाडाची आपल्याला साल घ्यायची आहे. साल घेत असताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी उठल्या पहाटेच्या वेळेस किंवा सूर्योदयाच्या वेळेस काढलेली झाडाची पानं, फुलं, मूळ, साल एकदम सर्व उत्तम असते. म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही साल काढून आणायची आहे. मुहूर्त असला तर चांगेल, नसलाही मुहूर्त तरी तुम्ही शनिवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी, रविवारच्या दिवशी अशी तुम्ही साल आणू शकता. तर काय करायचे आहे? अशोकाचे साल काढून आणायचे. साल काढून सावलीमध्ये सुकवायचे आहे. सावलीमध्ये सुकवून खलबत्त्यामध्ये कुटून आणि चाळणीने चाळून त्याची पावडर बनवायची आहे. अशोकाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण बनवायचं आहे. किती बनवायचं आहे? 1 किलो. अशोकाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण 1 किलो करायचं आहे. अश्वगंधा चूर्ण 1 किलो करायचं आहे. अश्वगंधाचं चूर्ण 1 किलो. अशोकाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण 1 किलो. त्याचप्रमाणे शिवलिंगी बीजाचं चूर्ण 1 किलो. इथं तुम्हाला सगळ्याच वनस्पती दाखवल्या जातात. अशोकाचं झाड दाखवले जाते, अश्वगंधा दाखवले जाते, अश्वगंधा चूर्ण दाखवले जाते, शिवलिंगी बीज आणि शिवलिंगी वेल हे पण तुम्हाला इथं दाखवले जाते. बघा, हे आहे अशोकाचं झाड, हे आहे अश्वगंधाचं झाड, हे आहे शिवलिंगी बीज किंवा शिवलिंगी चूर्ण.
तर बघा काय करायचंय, अशोकाच्या झाडाच्या सालीचं चूर्ण 1 किलो, अश्वगंधा चूर्ण 1 किलो, अश्वगंधाच्या मुळांचं चूर्ण असतंय, तर अश्वगंधा चूर्ण 1 किलो आणि शिवलिंगी बीज चूर्ण 1 किलो असे 3 किलो घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सोना गेरू म्हणून एक गेरू येतोय, सोना गेरू, हे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये तुम्हाला मिळून जाते. तर सोना गेरू घ्यायचा आहे अर्धा किलो, अर्धा किलो सोना गेरू, 1 किलो शिवलिंगी बीज चूर्ण, 1 किलो अश्वगंधा चूर्ण, 1 किलो अशोकाच्या झाडाचं चूर्ण, हे सगळं चूर्ण मिश्रण एकत्र करायचे, चांगलं मिक्स करायचं. चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर कोरपड वनस्पती तुम्हाला माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांना इथे दाखवत आहे. तर कोरपडीचा जो गीर आहे तो गीर काढायचा आहे, त्याचा रस करायचा आहे किंवा त्याच्या गिरामध्ये किंवा रसामध्ये ही साल टाकून चांगली मिक्स करायची आहे, चांगली घोटून घ्यायची आहे, घोटून वल्ली करायची आहे. बघा कोरपडीच्या गिरामध्ये किंवा रसामध्ये ही जी तुम्हाला पावडर सांगितली ही चांगली मिक्स करून घोटून घ्यायचे. घोटून हरभऱ्या एवढल्या गोळ्या करायच्या आहेत. किती? हरभऱ्याच्या एवढल्या, फुटाणा असतो जो हरभरा असतो, हरभरे एवढ्या गोळ्या करून सुकवून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहे ती. आणि ही 1-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ 2-2 गोळ्या पाण्याबरोबर 1 महिना करायचा आहे. 1 महिन्याचा कोर्स आहे, 30 दिवसाचा कोर्स आहे. 30 दिवस 1 महिना सकाळ संध्याकाळ तुम्ही जर 2-2 गोळ्या घेतल्या तर 100% ज्या महिला मातांचा जो आजार आहे, कुठलाही आजार असून द्या, पिशवीचा आजार असून द्या, गर्भाशयाचा आजार असून द्या, संतान प्राप्ती जरी होत नसेल तरी संतान प्राप्तीसाठी सुद्धा म्हणजे महिला माता स्त्रियांच्या सर्व आजारांवरचा हा एक रामबाण तोडगा रामबाण फॉर्म्युला आहे. हा आपण उपयोग करू शकता. अवघड आहे बघा, सोपं जगामध्ये काहीच नाही, सगळं अवघड आहे, परंतु हे करावं लागत आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. ज्यांना खरंच गरज आहे, पैसे वाचवायचे असेल त्यांनी काय करायचे, अश्वगंधा चूर्ण 1 किलो, अश्वगंधा चूर्ण 1 किलो, अशोकाच्या झाडाचं चूर्ण 1 किलो सालीचं, शिवलिंगी बीज चूर्ण 1 किलो, सोना गेरू अर्धा किलो, सगळे पावडर मिक्स करून कोरपडीच्या गरामध्ये चांगली घोटून घ्यायची आहे. हरभरे एवढ्या गोळ्या बांधायच्या आहेत. ती 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घ्यायचा आहे. असा कोर्स तुम्हाला 1 महिना करायचा आहे. 1 महिना कोर्स करत असताना सकाळी चहा प्यायचा नाहीये, पाव बिस्किट बटर खायचं नाहीये, मैद्याचे पदार्थ खायचे नाही, वांगे खायचे नाही, हिरवी मिरची खायची नाही. असं हे पथ्य जर तुम्ही पाळलं आणि हा उपाय जर केला तर नक्कीच महिला मातांच्या स्त्रियांचे सर्व जेवढे काही प्रॉब्लेम असतील, तेवढे काही शरीरातले आजार असतील ते पूर्णपणे बरे होऊन जातील. तर बघा, पूर्ण बरे होण्यासाठीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर काय करायचंय, पथ्य पाळायचे, चहा पिऊ नका, पाव बिस्किट बटर वडापाव वगैरे हे काही खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका, साधं जेवण करा. आणि हे जर तुम्ही गोळ्या जर घेतल्या, ह्या सांगितल्याप्रमाणे करून जर घेतल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे. बघा ज्यांना काही मिळत नाही, त्यांना काय करायचं बघा, तुम्हाला इथं आपण प्रोडक्ट वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ह्या 3 वस्तूंच्या लिंक दिलेल्या आहे, तुम्ही इथून सुद्धा ऑनलाईन मागवू शकता. त्याच्यासाठी बघा, अश्वगंधा चूर्ण तुम्हाला भेटेल, शिवलिंगी बीज चूर्ण भेटेल आणि सोना गेरू भेटेल. सोना गेरू या 3 वनस्पती तुम्हाला भेटतील. तुम्हाला काढायचं आहे काय, फक्त अशोकाच्या झाडाचं चूर्ण आणि कोरपडीचं गीर किंवा कोरपडीचा रस हा तुम्हाला ताजा काढून आणि ह्या 2 वनस्पती काढायच्या आहेत. 3 वनस्पती तुम्हाला इथं ऑनलाईन प्रोडक्ट वरती क्लिक करून तुम्ही ह्या विकत घेऊ शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. सोना गेरू भेटेल, बघा इथं तुम्हाला सोना गेरू भेटेल, अश्वगंधा चूर्ण आणि शिवलिंगी चूर्ण हे 3 किंवा शिवलिंगी बीज हे तुम्हाला आपल्या प्रोडक्ट वरून सुद्धा मिळून जाईल. तर इथून तुम्ही प्रोडक्ट वर क्लिक करा आणि फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन कॅश ऑन डिलिव्हरीने तुम्ही घेऊ शकता. तर बघा, असा हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. ज्यांना हा उपाय जमणार नाही, ज्यांना प्रमाण कळणार नाही, त्यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं हा उपाय करा. वैद्य किंवा डॉक्टरना विचारा, त्यांच्या सल्ल्यानं हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश व्हा. ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे त्यांनी सुद्धा उपयोग करा आणि ज्या महिला मातांना कुठलाही प्रॉब्लेम असो त्यांनी हा फॉर्म्युला यूज करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी, आनंदी, खुश राहा आणि आपलं आयुष्य चांगलं हो, आपण सुखात आणि आनंदात राहू अशीच प्रार्थना करून दुसरा व्हिडिओ घेऊन येतो. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.